सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज व शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सांगली यांच्या वतीने सोमवार दिनांक 8 जून ते रविवार दिनांक 14 जून 2026 या कालावधीत अधिक मास पुण्य पर्वामध्ये विश्वशांती नवचंडी महायज्ञ शिवमहापुराण कथा व श्री श्री 1008 केदारनाथ जगद्गुरूंचे आशीर्वचन व अड्डा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सांगलीतील तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी महाराज बेळंकी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी स्वागत अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील, अध्यक्ष रवींद्र बुकटे, बाबासाहेब आळतेकर, राजकुमार साळवे, सुरेंद्र बोळाज, ईश्वर जनवाडे, विशाल दुर्गाडे, अरुण कोरे, योगेश पाटील आदी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी श्री श्री 1008 जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारनाथ व शिवाचार्य उपस्थित राहणार आहेत। गुरुभ्यो नमः। वीरशैव लिंगायत या समाजाच्या वतीनं आणि शिवबसव कला क्रीडा सांस्कृतिक संस्थेच्या निमित्तानं सांगली या गणेशच्या नगरीमध्ये तरुण भारत स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम जून 8 ते जून 14 या तारखेला संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना सुख समाधान शांती मिळावा हा त्या ठिकाणी आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व कमिटीचे सदस्य हे सर्वांना आवाहन करतात की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की केदार जगद्गुरू हे 12 ज्योतिर्लिंगातलं एक स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाला सर्वांना जाऊन दर्शन घेणं हे शक्य नाही आहे आणि म्हणूनच आमच्या या कमिटीनं या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या सांगली या गणेशच्या नगरीमध्ये या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पंचपीठाधीश्वरामध्ये असणारे जे केदार जगद्गुरू आहे यांचं दर्शन आशीर्वचन मिळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि दुसरा उद्देश जो आहे तो म्हणजे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जे आपल्याला 16 संस्कार पाहायला मिळतात त्या 16 संस्कारामध्ये जो तुम्हाला सांगतो ना संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे असा जो शिवदीक्षावधी संस्कार आणि अय्याचार हा संस्कार फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे की 2024 या सालामध्ये हा संस्कार आम्ही तरुण भारत स्टेडियममध्येच घेतला होता। त्यावेळी कमीत कमी 1350 ते 1400 वीरशैव लिंगायत बांधवांनी हा संस्कारमध्ये भाग घेऊन तो संस्कार घेतलेला होता। तर यावेळीच आमचा संकल्प आहे की हा संस्कार म्हणजे वीरशैव लिंगायत बांधवांनी 1-2,500 लोक या ठिकाणी भाग घेऊन हा संस्कार घेतील। कारण हा संस्कार एका दृष्टीनं जाती संस्कार देखील मानला जातो आणि ह्या संस्कारामुळेच आपल्याला शिवपूजा करण्याचा अधिकार मिळत असतो। पण हा कार्यक्रम देखील त्यात फार मोठा त्यामध्ये विशेष असं तुम्हाला भाग घेत आहे। आणि सर्वात म्हणजे आडवी पालखी हे तुम्हाला तो कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही असे एकमेव वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपल्या जगद्गुरूनं आडव्या पालखीमध्ये उत्सव करण्याचा जो तुम्हाला स्वतः एक आगळा वेगळा तुम्हाला स्वतः एक प्रथा आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ते देखील आपण सर्वांनी पाहून त्याचं देखील तुम्हाला सांगतो म्हणाय त्यामध्ये आपण आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं। तर या जून 8 ते 14 या मलमासामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर होऊन आपण सर्वांनी सहकार्य करावा ही सर्वांची इच्छा।